विविध शहरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा। विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये येणारा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये। अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे 18,000 कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर। 3,000 तरुणांना रोजगार मिळणार होता। मुंबईतील भाईंदर परिसरामध्ये आज काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक। काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। नागपूर शहरामध्ये सर्व 6 विधानसभा जागांवर काँग्रेसचा दावा। नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस नेत्या संगीता तलमलेंकडून तयारी सुरू। परिवर्तन यात्रेतून तलमले यांचा प्रचार सुरू। अजित पवार गटानं पक्षांतर्गतच समन्वयक नेमले। पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक। पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल प्रदेश स्तरावर देण्याची जबाबदारी। वडगाव शेरी मतदारसंघामध्ये दादा गटाच्या सुनील टिंगरे विरुद्ध पवार गटाच्या बापू पठारींच्या लढतीची शक्यता। मात्र भाजपचे जगदीश मुळीक इच्छुक असल्यानं माहितीमध्ये पेच। नागपुरात शहरातील काही भागामध्ये 30 तास पाणीपुरवठा बंद। पाईपलाईन जोडणी आणि मुख्य लाईनवरील गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा बंद असणार। साताऱ्याच्या कराडमधील रेठरे बुद्रुक इथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या नोंदणीला शुभारंभ। भाजप नेते डॉक्टर अतुल भोसलेंच्या उपस्थितीमध्ये उपक्रम। कोल्हापूर गोवा कोल्हापूर हे विशेष विमान आज कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण करणार। आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू राहणार।